आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत डायलॉग रायटिंग. तर क्वेश्चन काय दिलेला आहे, राईट अ डायलॉग बिटवीन टू फ्रेंड्स अबाउट इम्पॉर्टन्स ऑफ मेडिटेशन फॉर स्टुडंट्स. तर दोन मित्रांमधला डायलॉग लिहायचा आहे आणि टॉपिक काय, टॉपिक आहे इम्पॉर्टन्स ऑफ मेडिटेशन फॉर द स्टुडंट्स. तर मेडिटेशन म्हणजे ध्यान करण्याचं इम्पॉर्टन्स म्हणजे महत्त्व, विद्यार्थ्यांसाठी काय महत्त्व आहे ध्यान केल्यावर आणि त्याचा काय फायदा होते, ते दोन मित्रांच्यामध्ये डायलॉगच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं आहे. बघा, मेडिटेशन म्हणजे ध्यान करणे. रोहन काय म्हणते बघा, हे अंजली, वाय डू यू लुक सो रिलॅक्स ड्युरिंग एक्झाम टाईम. तर हे रोहन अंजलीला काय म्हणते, वाय म्हणजे का, डू यू लुक सो रिलॅक्स, तर तू एवढी शांत आणि रिलॅक्स कसं काय दिसते ड्युरिंग एक्झाम टाईमच्या वेळेस तू एवढी शांत आणि रिलॅक्स कसं काय दिसते असं विचारलं अंजलीला रोहननं. तर अंजली काय म्हणते, हाय रोहन, आय डू मेडिटेशन एव्हरी डे. तर मी कसं काय शांत आणि संयमी दिसते एवढं एक्झामच्या वेळेस, कारण मी मेडिटेशन करते, ध्यान करते एव्हरी डे म्हणजे मी रोज ध्यान करते आणि त्यामुळे मला त्याचा फायदा होतो आणि मला ताण येत नाही आणि मी परीक्षेच्या वेळेस एकदम शांत आणि रिलॅक्स दिसते. इट हेल्प्स मी टू स्टे काम म्हणजे शांत राहणे, अँड फोकस म्हणजे एकदम लक्ष केंद्रित राहणे. तर ध्यान केल्यामुळं मला हेल्प होते म्हणजे मदत होते शांत राहण्याला आणि माझं लक्ष एका ठिकाणावर केंद्रित ठेवायला मला मदत होते अभ्यासावर. काम म्हणजे शांत आणि फोकस म्हणजे एकाग्र म्हणजे एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित ठेवायला. मग रोहन काय म्हणते, रिअली, लाईक क्वेश्चनच्या माध्यमात लाईक त्याला आश्चर्य झालं. डज सिटिंग क्वायटली अँड मेडिटेटिंग ॲक्च्युअली हेल्प विथ स्टडीज. तर त्यांना म्हणते सिटिंग क्वायटली म्हणजे शांत, नुसते एका जागी शांत बसून, आणि मेडिटेटिंग म्हणजे ध्यान करून ॲक्च्युअली म्हणजे खरंच हेल्प होते का विथ स्टडीज, अभ्यासामध्ये खरंच मदत होते का, असं त्याला आश्चर्य झालं. सिटिंग क्वायटली म्हणजे शांतपणे बसून, एका जागी शांतपणे बसून, आणि मेडिटेटिंग म्हणजे ध्यान करून, ॲक्च्युअली म्हणजे खरंच हेल्प म्हणजे मदत होते का अभ्यासामध्ये, म्हणजे अभ्यासात हुशार होते का माणूस. तर अंजली म्हणते, यस इट डज, हो खरंच होते मदत. इट क्लिअर्स माय माइंड. मेडिटेटिंगमुळं ध्यान केल्यामुळं तिचं काय होते म्हणते, ती माइंड क्लिअर राहते म्हणजे मन साफ राहते, मनामध्ये दुसरे विचार येत नाहीत. अँड मेक्स इट इझियर टू रिमेंबर वॉट आय स्टडी. आणि मेडिटेशनमुळे तिला इझियर होते म्हणजे तिला हेल्प होते आणि सोपं होते. मेक्स इट इझियर टू रिमेंबर म्हणजे लक्षात ठेवणे, वॉट आय स्टडी. तर वॉट म्हणजे जे काही तिने शिकलं आहे ते लक्षात ठेवायला तिला सोपं जाते ध्यान केल्यामुळं, कारण तिचं मन एकाग्र राहते आणि मनात विचार येत नाहीत. मन कसं राहते, साफ राहते, क्लिअर राहते. तर रोहन मग आता ॲग्री करतो आणि म्हणतो, आय ऑलवेज फील सो स्ट्रेस्ड. मला नेहमीच खूप ताण येते. स्ट्रेस म्हणजे काय, तणाव. परीक्षेच्या दरम्यान मला नेहमीच खूप ताण येते. मे बी आय शूड ट्राय मेडिटेटिंग टू म्हणजे सुद्धा, मे बी म्हणजे मी सुद्धा ट्राय करायला पाहिजे म्हणते, मी सुद्धा प्रयत्न करायला पाहिजे मेडिटेशन करायचा, ध्यान करायचा, तर मला पण फायदा होईल, असं रोहन आता ॲग्री करायला. अंजली म्हटली, डेफिनेटली, हो खरंच करायला पाहिजे. जस्ट सिट क्वायटली, तर जस्ट शांत, आणि आता ती मेडिटेशन कसं करायचं ते सांगते रोहनला. जस्ट सिट क्वायटली म्हणजे जस्ट शांत बसून राहायचं, ब्रीथ स्लोली आणि हळूवारपणे श्वास घ्यायचा, अँड लेट युअर थॉट्स पास, आणि सगळे विचार मनातून निघून जाऊ द्यायचे आणि ब्रेनमधून सगळे विचार निघून जाऊ द्यायचे आणि कशाचाच विचार नाही करायचा. इट्स इझी, आणि प्रॅक्टिस केली तर मेडिटेशन करणं कसं आहे, इझी आहे, काही दिवसांना तुला पण येईल. तर रोहन म्हणते, ओके आल ट्राय इट टुडे. तर मी आजच प्रयत्न करेल. थँक्स फॉर द टिप, आणि टिप दिल्याबद्दल धन्यवाद अंजली. तर अंजली म्हणते, यू आर वेलकम. तर थँक्स म्हणल्यावर यू आर वेलकम म्हणतात. रिमेंबर, आणि लक्षात ठेव,
अ लिटल बिट ऑफ मेडिटेशन, थोडंसं तू जर मेडिटेशन केला कॅन मेक अ बिग डिफरन्स, तर तुझ्या आयुष्यात खूप फरक पडेल. बिग डिफरन्स म्हणजे खूप फरक पडेल त्याने, आणि पॉझिटिव्ह फरक पडेल आणि फायदा होईल तुला.